नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 33.47 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 39.53% नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6.39 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 6,500 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक Q3 रिझल्ट. नेट प्रॉफिट स्लाइड्स 64%, नेट इंटरेस्ट इन्कम अप 3%. तर मित्रांनो, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 64%ने डिक्रीज झाला आहे. तसेच या कंपनीचा नेट इंटरेस्ट इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 3%ने इन्क्रीज झाला आहे. आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये 3%पेक्षाही जास्तीचा लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 91.19 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 29.96%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 24.63 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 25,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेड सेक्युर्ड वर्क ऑर्डर्स वर्थ ₹229.75 करोड फॉर एम्स बिलासपूर अँड IIM विशाखापट्टणम प्रोजेक्ट्स. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडला एम्स बिलासपूर आणि IIM विशाखापट्टणम प्रोजेक्टसाठी वर्क ऑर्डर्स मिळाले आहे, ज्यांची किंमत आहे 229.75 कोटी रुपये. चला आता बोलूया एक्झिकॉम टेले सिस्टीम्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 243.99 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 8.46%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.95 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 3,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, एक्झिकॉम टेली सिस्टम्स लिमिटेड हिट्स 5% अप्पर सर्किट ऑन ₹1,412 करोड ऑर्डर विन फ्रॉम RVNL. तर मित्रांनो, एक्झिकॉम टेली सिस्टम्स लिमिटेडला RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडकडून 1,412 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये 5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 383 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 3.62%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 12,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. मित्रांनो, रेलटेल सेक्युर्ड ₹9.44 करोड प्रोजेक्ट फ्रॉम छत्तीसगड इन्व्हायरमेंट कन्झर्वेशन बोर्ड. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला छत्तीसगड इन्व्हायरमेंट कन्झर्वेशन बोर्डकडून 9.44 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट मिळाला आहे. चला आता बोलूया इंडस टावर्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 367.45 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 59.80%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 96.81 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 97,000 कोटी रुपयांचा, म्हणजे जवळपास 1,00,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, इंडस टावर्स Q3 फायनान्शियल इयर 2025 रिझल्ट. रेव्हेन्यू जम्प्स
8% year on year basis to rupees 7,547.4 crore. Net profit up 160% year on year basis. तर मित्रांनो, इंडस टावर्स लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 4.8%ने इन्क्रीज होऊन 7,547.4 कोटी रुपये आला आहे. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 160%ने इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, इंडस टावर्स लिमिटेडने इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग बिझनेसमध्ये एंट्री करण्याच्या प्लॅनची घोषणा म्हणजे अनाउन्समेंट केली. चला आता बोलूया श्रीराम फायनान्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 524.65 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 13.93%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 99.09 करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 1,00,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, श्रीराम फायनान्स लिमिटेड Q3 फायनान्शियल इयर 2025 फायनान्शियल रिझल्ट. रेव्हेन्यू अप 20.9% इयर ऑन इयर बेसिस टू रुपीज 10,698.31 करोड. नेट प्रॉफिट अप 73% इयर ऑन इयर बेसिस. तर मित्रांनो, श्रीराम फायनान्स लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 20.9%ने इन्क्रीज होऊन 10,698.31 कोटी रुपये आला आहे. तसेच श्रीराम फायनान्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 73.4%ने इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, श्रीराम फायनान्स लिमिटेडने ₹2.50चा इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 31 जानेवारी 2025. तर मित्रांनो, अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.